अख्ख्या गावाच्या मागून उठणारा तुमचा भाऊ आज सूर्य प्रकट होण्याच्या आधीच उठला होता. तर पप्पा बोलले की ओढ्याला पाणी आले. मी म्हटलं पाऊस नाही काय नाही, कसं काय ओढ्याला पाणी आलंय. जाऊन बघतो तर खरंच ओढ्याला पाणी आलं. तर भावानो हे होतं टेंबू योजनेचं पाणी. तर कसं आहे विषय हार्ड. त्यानंतर आलतो आपण मळ्यामध्ये. तर आंबे झाडाला खूप आंबे लागले होते. तर म्हणलं यावर्षी तर आंबे खायला मिळतात आपल्याला. त्यानंतर आंघोळ केल्याने जावं म्हणलं आपल्या कामाला. तर आपल्याला डाळिंबाच्या बागाला खात घालायचं होता. खात भरण्याचं कॉन्ट्रॅक्ट आपल्याला दिलं. तर अशा पद्धतीने आपण खात भरत होतो. त्यानंतर उमेश म्हणला की कॅरेट पण तूच उचलून ठेव गाड्यावर. तर आपल्याला व्हिडिओसाठी कॅरेट पण उचलून ठेवावं लागलं होतं. त्यानंतर हाय करा छब्या म्हणत उमेशनं अंकुशनं मलाच गाडी वडा लावली. मग काय म्हटलं पर्याय नाही आपल्याकडे वडाव गाडी. त्यानंतर या दोन बाजारांनी चांगली शक्कल लढवली आणि खात पण मलाच घालायला लावला. तर मी म्हटलं तुम्हाला कशाला बोलवले, माझं मीच घातला असतं खात. त्यानंतर घरी गेलो, जेवण केलं आणि ट्रॅक्टरचा आवाज कुठे येतो बघितला. तर माऊली ट्रॅक्टरचा जाळ दूर संकटच काढत होता. मी म्हटलं असं का, तर म्हटलं शेतकरी नाराज नाही झाला पाहिजे. तर अशा पद्धतीने डबल पलटेला रान नांगरायला चालू होतं आपलं. तर कसा आहे विषय हार्ड हो माऊलीचा. त्यानंतर आला फ्लिपकार्टला फोन. तर आपण बघण्यासाठी न्यू ट्रायपॉड मागवला. त्याचा अनबॉक्सिंग व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलला बघायला मिळेल. त्याची लिंक आपल्या बायोमध्ये दिलेली आहे. तर ब्लॉग आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि फॉलो तेवढं करा.